देशभरामध्ये काल 66वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। अनेक ठिकाणी देशभक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते। पण मीरा रोड इथला हा कार्यक्रम आपण बघा, संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांनी सांगितलं होतं। मात्र संविधान गौरव दिनानिमित्तानं चक्क अश्लील नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आरपीआयचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त या कार्यक्रमाचं रात्री आयोजन केलं होतं। मीरा रोड स्टेशन जवळच्या मुख्य रस्त्यावर हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। अत्यंत अश्लीलपणे इथे भोजपुरी गाण्यांवरती या बायका डान्स करत होत्या। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना अक्षरशः लाजेनं मान खाली घालून जाणं इथून भाग पडत होतं। दिल्लीच्या परेडमध्ये आपण वारकरी दाखवले, महाराष्ट्राचं गोंधळी नृत्य दाखवलं, संस्कृतीची झलक दाखवली। पण दुसरीकडे अशा अश्लील डान्स प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करणं कितपत योग्य आहे? ही आपली संस्कृती आहे का? आणि ज्या बाबासाहेबांच्या नावानं राजकारण आरपीआय करतं, ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाचा गौरव दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमात अशा पद्धतीचं नृत्य ठेवणं हा बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा आणि आपल्या संविधानाचा अपमान नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। रामदास आठवले साहेब, आता तुम्हीच बघा, तुमचा फोटो लावून तुमच्या पक्षाच्या बॅनर खाली तुमचे कार्यकर्ते संविधानाचा कसा गौरव करतायत। हा डान्स आपण बघा, ही संस्कृती आपली आहे का? आपण अशा पद्धतीनं आपले सण उत्सव, राष्ट्रीय सण साजरे करायला हवे का? हे नक्कीच दुःखदायक आहे। संस्कृत कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये देशभक्ती गाणे होते आणि लावण्य मराठी होती आणि भोजपुरी होती। हा संस्कृत कार्यक्रम चांगल्या प्रोफेशनल मुली आहेत, त्या काही वर्षापासून चालू आहे। हा त्यांच्या पोटाचा प्रॉब्लेम, त्यांचं पण याच्यावर जीवन असतो। ठीक आहे, हे नाही, हे बार नाही आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।